मित्रांनो, असा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलोय. तो विषय या समाजातीलच आहे. या समाजातील एका घटकाचा आहे. त्या घटकाला आपण नाव दिलंय वेशा. आता तुम्ही निर्णय घ्या या मनोगतावरती आपल्याला नक्की काय करायचे आणि कोणाला वेशा म्हणून संबोधायचे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नक्की ह्या दोघींमधली वेशा कोणती? देहविक्री करणारी ती कोणती? व्यभिचारी कोणती? बदफैली कोणती? हे तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे मनोगत, हे वास्तव आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळूसकर. मित्रांनो, असा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलोय. तो विषय या समाजातीलच आहे. या समाजातील एका घटकाचा आहे. त्या घटकाला आपण नाव दिलंय वेशा. जे देहविक्री करतात महिला, त्या देहविक्री करणाऱ्या महिलेला आपण वेशा म्हणतो. त्या वेशेचीच आपण व्यथा समजून घेणार आहोत. त्या वेशेचे दोन स्वरूप आपण समजून घेणार आहोत. दोन रूपं बघणार आहोत. त्या वेशेमध्ये एक आई असते हेही आपण समजून घेणार आहोत. आणि दोन प्रकारच्या त्या आया, दोन प्रकारचं मातृत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही जी व्यथा मी तुमच्यासमोर मांडतोय सुरुवातीला, ती एका महिलेची आहे. तिचा वेशा ह्या व्यवसायात, देहविक्री ह्या व्यवसायात ती अडकली होती. तर तिच्या एका मैत्रिणीने माझ्याकडे तक्रार केली होती की असं असं आहे, अशी अशी घटना आहे, असा प्रसंग घडलेला आहे. तर त्या माझ्या मैत्रिणीला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. मग मी पोलिसांच्या मदतीने, सहाय्याने त्या एका ब्युटी पार्लरवरती धाड घातली. आणि त्या ब्युटी पार्लरवरती धाड घालून त्या ब्युटी पार्लरच्या मालकांना आम्ही धरपकड केली. काही त्या वेशा व्यवसायात उतरलेल्या महिलांची धरपकड केली आणि त्यांना आम्ही पोलीस ठाण्यावरती घेऊन आलो. त्यानंतर ज्या महिलेने तक्रार केली होती ती महिला पुढे आली आणि तिने आपल्या मैत्रिणीची ओळख करून दिली. आणि मग त्या मैत्रिणीला आम्ही एका बाजूला घेतलं, एका रूममध्ये घेतलं आणि तिच्याशी मी चर्चा केली. ती मान्यता घेतली होती मी पोलिसांकडून की मला हिच्याशी चर्चा करायची आणि माझ्या माध्यमातूनच ही तक्रार आली होती. त्यामुळे पोलिसांनी मला ती मुभा दिली आणि मग मी त्यांच्याशी, त्या महिलेशी चर्चा करायला सुरुवात केली. अनेक प्रश्न मी तिच्यावरती टाकलेत, ते गोळे टाकलेत, बॉम्ब टाकलेत, सरबत्ती केली प्रश्नाची. ती थोडी गांगारून गेली. त्यामुळे ती रडायला आली, रडकुंडीला आली. मग मी थोडं स्वतःला आवरलं आणि मग मी तिला विचारायला सुरुवात केली, बाबा तुला एवढ्या वर्षानंतर कशी काय सुबुद्धी घडली? कशी काय तुला वाटलं की ह्या आता घाणीतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, ह्या दलदलीतून बाहेर पडलं पाहिजे, असा काय तू निर्णय घेतलास? तेव्हा तिने सांगितलं माझ्या मुलींसाठी. पण त्या अगोदर मी या दलदलीत कशी गेली ही सुद्धा गोष्ट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि तिने ती आपली व्यथा सांगायला सुरुवात केली, आपलं मनोगत सांगायला सुरुवात केली. ती आपल्या भाषेत ती सांगते. काय झालं माहिती आहे का भाऊ, माझं लग्न झालं आणि जो पती माझ्या आयुष्यात आला तो पती अगदी आर्थिकदृष्ट्या अगदी चांगला होता, समृद्ध होता, धन जायदाद चांगलं होतं. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं होतं. सुरुवातीच्या एक 4-5 वर्षात अगदी आमचा संसार सुखाचा चालला होता. त्या दरम्यान आम्हाला 2 कन्यारत्न प्राप्त झाले आणि एकदम व्यवस्थित चालला होता. 5-6 वर्ष मस्त चालला होता. पण काही दिवसानंतर त्यांचं इन्कम यायचं बंद झालं. ते कोणता व्यवसाय करतायत, कशा प्रकारचा व्यवसाय करतायत याची काही मला कल्पना नव्हती. ना माझ्या आईवडिलांना कल्पना होती, ना त्यांनी ते जाणून घेतलं होतं. आणि
एक दिवस असा प्रसंग आला की त्याचे मित्रमंडळी घरी आले होते आणि त्या मित्रमंडळींनी ते सॉफ्ट ड्रिंक घेऊन आले होते आणि मग त्यांनी ग्लास आणायला लावले वगैरे आणि आमच्यासोबत तुम्ही वहिनी घ्या म्हणून आग्रह केला. मी त्यांच्यासोबत ते सॉफ्ट ड्रिंक प्यायले आणि मला नशा झाली. माझी शुद्ध हरपली आणि त्या नशेमध्ये, त्या हरपलेल्या शुद्धीमध्ये माझ्यावरती बलात्कार झाला. त्या तिन्ही मित्रांनी माझ्यावरती बलात्कार केला. कारण त्यांनी ते नियोजित होतं, सर्व ते ठरवून झाले होते. मी माझ्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला. उलट पक्षी त्या मित्रांनी माझे फोटो काढले होते, माझे व्हिडिओ शूट केलं होतं. नवरा मानायलाच तयार नाही की तूच हा सगळा प्रकार घडवलेला आहेस, तूच व्यभिचारी आहेस, तूच व्यभिचारी आहेस, तूच बदफैली आहेस, माझ्यावरती आरोप लावले. आणि मी तुझ्या आता तलाक घेईन, डिवोर्स घेतो तुझ्याकडून, नाहीतर तू मला पैसे कमवून दे. माझे इतके वर्ष जे काय मी तुझ्यावरती पैसे उधळले, दिलेत, खर्च केले, तू मला पैसे पाहिजेत. मला आताच्या आता पैसे पाहिजेत, नाहीतर मी कोर्टात जाईल. मग मी घाबरले. माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल. आता माझ्याकडे काय पुरावा नव्हताच सांगण्यासाठी. पुरावा एवढाच होता की मी जे काय सांगेन ते सत्य आहे म्हणून. बाकी माझ्याकडे पुरावा नव्हता आणि त्यामुळे मी घाबरले. काही दिवसानंतर त्याच तिघांपैकीने माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं, बघा तुमच्याकडे एकच मार्ग आहे. तुम्हाला जर त्याचे पैसे द्यायचे असतील, आम्हाला सुद्धा पैशाची आवश्यकता आहे, आता आम्ही सुद्धा जाऊ, असं त्यांनी धमकी दिली. आणि काय, मला ह्या व्यवसायात ढकललं. इथेच तुम्हाला झटकेपट पैसा मिळेल आणि आमचे तुम्ही पैसे देऊ शकता, त्या तुमच्या नवऱ्याचे पैसे देऊ शकता, त्याचं तोंड बंद करू शकता, आमचं तोंड बंद करू शकता. आणि ना विलाजास्तव मी ह्या दलदलीमध्ये उतरले आणि त्यांनीच मला नेऊन पोचवलं. अनेक ठिकाणी मी फिरले. अनेक शेठ पैसेवाल्यांकडून, त्या श्रीमंत लोकांकडून यांनी पैसे उकळले. त्यांनासुद्धा ब्लॅकमेल करून, माझा वापर करून, आणि शेवटी मी इथे येऊन अडकले. आता माझ्या कानावरती त्या दरम्यान, म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला इथे सापडले आता ह्याच्यावरती ब्युटी पार्लरवरती, हे शेवटचं माझं ठिकाण. तिथे मी स्वतःहून गेले होते. दुसरा पर्याय नव्हता. कुठे फिरणार, कुठे जाणार. आणि हा मार्गसुद्धा मला ह्या क्षेत्रातूनच मिळाला होता. एका महिलेनेच तो मला मार्ग दाखवला होता. ती सुद्धा ह्या ब्युटी पार्लर ह्या क्षेत्रामध्ये वावरणारी होती. कारण दुसरा मार्गच नव्हता. कारण माझ्या मुलींचं शिक्षण मला करायचं होतं. मुली माझ्यावरती राग करत होते. मुलींना हे सर्व माहीत नव्हतं, पण मुलींना वाटायचं की मी व्यभिचारी आहे, मी बदफेली आहे. मग मुलींना माझ्या मी ह्याच्यात मला टाकलं, कॉलेजमध्ये टाकलं होतं. त्या हॉस्टेलमध्ये राहत होते, तिथे ते शिक्षण घेत होते. पण काही दिवसांनी माझ्या मुलींच्या मैत्रिणीने माझ्याकडे तक्रार केली की काकी, तुमचे पती येत आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या, म्हणजे माझ्या मुलींचे वडील इथे येतात आणि ते नको ते चाळी करतात, नको ते व्यवहार करतात आपल्या मुलींबरोबर. आणि त्या मुली घाबरलेत, तुमच्या मुली घाबरल्यात. ते सांगू शकत नाही कोणाला, तुम्हालाही सांगू शकत नाही, का तुमचा ते राग करतायत, द्वेष करतायत. आता ही गोष्ट माझ्या मनाला खटकली आणि माझा मग पारा चढला. आणि मग मी ठरवलं की नाही, आता बस, की आता याचा बदला घेणं आवश्यक आहे, हे थांबवणं गरजेचं आहे. माझं काय होईल ते होईल, माझा बदनामी झाली तरी चालेल, आणखीन काय झालं तरी चालेल, पण माझ्या मुलींचं शील वाचवणं आवश्यक आहे. आणि मग आम्ही हा घेतलेला निर्णय आहे. पण त्या दरम्यान मला कळलं, ज्यावेळी मी ह्या व्यवसायात उतरले, ह्या दलदलीत मला ढकललं गेलं, त्याच दरम्यान मला कळलं की माझा नवरा कुठून पैसे आणत होता. तो अशाच महिलांना फसवायचा, एखाद्या महिलेला पटवायचा, तिला भूल द्यायचा,
मग तिचे व्हिडिओ काढायचा, त्याचे फोटो काढायचा आणि मग तिला त्या देहविक्रीच्या व्यवसायात ढकलून द्यायचा आणि मग बक्कळ पैसा कमवायचा. तो तिथून पैसा येत होता. आता मी सुद्धा त्याच्या पापामध्ये सामील झाले होते, कळत नकळत. कदाचित त्याचे हे भोग मी भोगते, कारण मी समजून घेतलं नाही. त्यावेळी मी पण माझी हौसमौज करत होते. त्यावेळी मला पण जाणून घेण्याची आवश्यकता होती की हा माझा नवरा कुठून पैसे आणतोय. ही माझी झालेली चूक आहे ती, आणि त्याचं हे परिणाम मी भोगलेले आहेत. माझ्या कर्माची फळं मी भोगलेली आहेत. पण ही फळं माझ्या मुलींपर्यंत पोचू नये, माझ्या मुलींना ह्या दलदलीत जायला लागू नये, त्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे. मित्रांनो, ही गोष्ट तिने सांगितली. त्यानंतर तिच्या पतीला, तिच्या नवऱ्याला मी शोधून काढलं, त्या मित्र परिवाराला शोधून काढलं आणि गजाआड टाकलं आणि यथेच्छ धुलाई केली त्यांची. ही घटना आहे, हे 7-8 वर्षापूर्वी घडलेली आहे. त्यानंतर असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात येऊन गेलेत. अनेक महिला बघितल्यात ह्या क्षेत्रात ढकलले गेलेल्या. त्याला कारण त्यांचे आई वडील पण आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, इथे नाते संबंधीचा काही अर्थ राहिलेला नाही. नाती आणि गोती, त्या नात्यामध्ये आलेली ही गोती. लक्षात आलं का? आई वडील पोटच्या मुलींना सुद्धा ह्या व्यवसायात ढकलतात त्या धनसंपत्तीसाठी. अशा सुद्धा महिला आमच्या समोर आल्या. पण हा विषय मी का घेतलाय? कारण दुसरी आई सुद्धा तुमच्यासमोर मला मांडायची. वेशा म्हणजे ती वेश ओलांडणारी, ती सीमा ओलांडणारी, ती मर्यादा ओलांडणारी, म्हणजे ती वेशा. आता ही जी महिला होती, ज्या महिलेची मी मनोगत तुमच्यासमोर मांडलं, ती वेशा होती का? नाही मित्रांनो, ती वेशा नव्हती. तिला जबरदस्तीने तिथे ढकललं गेलं होतं. तिला जाणून बुजून तिथे ढकललं गेलं होतं. तिचा पर्याय सगळे बंद केले होते. अशा त्या परिस्थितीमध्ये ती त्या दलदलीमध्ये उतरली होती. पण आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलींसाठी त्या मातेने निर्णय घेतला की आपला काही होऊन देत, कसं होऊन देत. आपल्या मुलीची जी व्यथा आहे किंवा मुलींवरती प्रसंग घडून येऊ शकतो, ज्या प्रसंगाला मी इतके वर्षे तोंड दिलं, माझ्या मनाला यातना झाल्या, माझ्या शरीराला यातना झाल्या, त्या यातना माझ्या मुलींच्या मनाला आणि शरीराला द्यायच्या नाही आहेत, असा निर्धार करून तिने घेतलेला निर्णय आहे. आता मी एक वेश्याची तुम्हाला गोष्ट सांगतो. एक वेश्या, आणि ह्या वेश्याची जी तक्रार आहे ना, ती तिच्या खुद्द मुलीने केलेली आहे माझ्याकडे. आता मुलीने मला सांगितलं की असा असा प्रसंग घडलेला आहे. ही माझी आई आहे आणि ती व्यभिचारी झालेली आहे, ती बदफैली झालेली आहे. तिने विवाहबाह्य संबंध ठेवलेले आहेत. माझ्या वडिलांची तिने प्रतारणा केली आहे, माझ्या वडिलांची तिने गद्दारी केलेली आहे. आणि हे सर्व केल्यानंतर माझ्यावरती सुद्धा तो जो तिचा मित्र, तिचा जो यार आहे, त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मी ही गोष्ट तिला सांगितली की आई असं असं माझ्या बरोबर घडलंय, तर तिने काय करावं? त्या परपुरुषाला, त्या नराधामाला जाब नाही विचारला, तर तिने आपल्या मुलीला जाब विचारला की तुझ्याकडे पुरावे आहेत का? म्हणजे विचार करा, म्हणजे ती त्याच्या प्रेमात आंधळी नाही झाली. हे प्रेम वगैरे काही नसे मित्रांनो. ज्यावेळी ती महिला विवाह झाल्यानंतर त्या विवाह बंधनातून आपल्याला मोकळं करते आणि त्या दिशेला जाते, त्यावेळी ते सगळी संस्कार आणि संस्कृतीची माथी मोल केलेलं असतं तिने. तिथे कुठेही ती आई राहत नाही किंवा महिला राहत नाही. लक्षात आलं का? ती फक्त काय होते? एक मतलबी स्त्री होती, एक मतलबी महिला होती. तिला फक्त शानछोकी करायची, मजा करायची, हौसमौज करायची, हाच प्रश्न उपस्थित होतो तिथे. पण तिला आपल्या मुलीशी काही लेणं देणं राहिलेलं नाहीये. मुलीच्या तिच्या भविष्याशी काही लेणं देणं नाहीये. आपल्या मुलीवरती ओढवलेल्या त्या प्रसंगाशी तिला काही लेणं देणं नाहीये. आणि उलट पक्षी ती महिला ज्याच्या प्रेमात पडली किंवा प्रेम केलं असं म्हणते, तो सुद्धा विवाहित आहे आणि त्यांनी विवाह सुद्धा जो केला
तो प्रेमविवाह केलेला आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीशी गद्दारी केलेली आहे. लक्षात आलं का? म्हणजे दोन गद्दार एकत्र आले. त्या महिलेने आपल्या पतीशी गद्दारी केली आणि त्या पुरुषाने त्या आपल्या पत्नीशी गद्दारी केली. असे दोन गद्दार एकत्र येऊन काय करत आहेत? या समाजाचं वातावरण दूषित करत आहेत. ही दलदल तयार करत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? ही ती वेशा. वेशा म्हणजे काय? ती वेस ओलांडणारी. आणि ह्या महिलेने ही वेस ओलांडलेली आहे. ती जाणून बुजून त्या वेश ओलांडून ती तिकडे गेलेली आहे, पलीकडे गेलेली आहे. व्यभिचार केला आहे तिने. आपला देह विकलेला आहे. कशासाठी? तर शॉर्टकट पैशासाठी, शॉर्टकट आनंदासाठी. लक्षात आलं का? काय फरक आहे तो? दोन माता. एका मातेला जबरदस्तीने त्या दलदलीमध्ये ढकललं गेलं होतं. ती माता, ती आई आपल्या मुलींचा विचार करते आणि तक्रार नोंदवते. आणि दुसरी माता, दुसरी आई आपली मुलीची व्यथा, तिची तक्रार ऐकल्यानंतर तिला उलट पक्षी प्रश्न करते की तुझ्याकडे पुरावे काय आहेत. म्हणजे बघा किती हास्यास्पद गोष्ट आहे. अशा महिलेला आपण काय करावं? अशा महिलेला काय शिक्षा द्यावी? तुम्ही ठरवा, तुम्ही निर्णय घ्या. अशा महिलेबद्दल आपण काय निर्णय घ्यावेत? कुठल्या तोंडाने तिने आपण आई आहोत हे सांगावं? ते पटेल तरी का कोणाला? आई, मातृत्व ह्या गोष्टीचं तिने मातीमोल केलेलं आहे, काळिंबा भासलेला आहे त्या मातृत्वावरती. अशा महिलेबद्दल तुम्ही काय सांगाल? लक्षात आलं का? तर ह्या महिलेला आपण वेश्या म्हणू शकतो. लक्षात आलं का? पहिली जी होती ती वेश्या नव्हती. ती त्या काळ, वेळ, परिस्थितीमुळे ती त्या दलदलीत ढकलली गेली होती. पण ही जी महिला आहे ती ह्या दलदलीत कशी गेली आहे? स्वतःहून गेलेली आहे, स्वतःच्या इच्छेने गेलेली आहे. म्हणजे आपल्या संसारात पतीची आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली आहे. तो पती व्यसनाधीन नाही आहे किंवा त्याचा कुठे बाह्य संबंध नाही आहेत. फक्त त्याची आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली, एवढंच निमित्त साधून. फक्त निमित्त आहे मित्रांनो. कारण अशा महिलांना फक्त निमित्तच लागते. त्यांना बाकी सर्व गोष्टी आहेत ना, संस्कार, संस्कृती याच्याशी काही लेणे देणं नसते. लक्षात आलं का? कारण जी महिला आपला पत्नी धर्म पाळू शकत नाही, जी महिला मातृधर्म पाळू शकत नाही, अशा महिलेला तुम्ही काय म्हणाल? आणि जी व्यभिचार करते अशा महिलेला तुम्ही काय म्हणाल? हीच ती वेश्या. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे बघताना, ह्या वेश्यांकडे बघताना त्या नजरेने बघा, त्या नजरेने बघा. लगेचच तुम्ही निर्णयाला पोचता की ती वेश्या आहे, धंदा व्यवसाय करते, शरीर विक्री करते. अरे पण ती का करते? त्याच्या मागे कारण काय आहे हे तुम्ही शोधून न काढता जर तुम्ही तिच्यावरती आरोप लावलेत तर तुम्ही आरोपी झालात. तिला जर जबरदस्तीने ढकललं असेल त्या व्यवसायात, त्या दलदलीत, तर तिला बाहेर काढणं हे तुमचं कर्तव्य आहे. तिला योग्य मार्ग दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे, ना की तिच्यावरती टीका टिप्पणी करणं, तिला वेश्या म्हणून हिणवणं. लक्षात आलं का? तिचा पुनरुद्धार करणं, तिचा उद्धार करणं आवश्यकता आहे. तिला समाजात घेणं आवश्यकता आहे. तिला समाजात एक जागा देणं आवश्यकता आहे. पण दुसरी जी महिला आहे अशा महिलेला समाजातून बेदखल करणं आवश्यक आहे. कारण अशा महिलांमुळे समाज गढूळ होते, दूषित होते. लक्षात आलं का? बेदखल करणं आवश्यकता आहे. अशा महिलांना काय करावं? अशा महिलांशी आपण काय निर्णय घ्यावे? तुम्हीच आता उत्तर द्या, तुम्हीच निर्णय घ्या. अशा महिलेशी आपण कोणती कारवाई करावी? कारण हे कलंक आहे त्या समाजाचं. कारण त्या महिलेला जर समजावून सांगितल्यानंतर, बाबा तू चुकतेस, चल तुझी दिशाभूल झाली, त्याने तुला फसवलं, तुला लालूच दाखवली, तुझ्या मनात संभ्रम निर्माण केला आणि तू त्या दिशेला गेली आहेस, आपण समजू शकतो.
कारण असे टपलेले गिधडं असतातच, असे लांडगे असतातच. आणि ते नंतर अशा महिलांचं, ज्या महिला आपल्या संसारामध्ये कुठेतरी नाखुश आहेत, पतीशी त्यांचा कुठेतरी अनबन आहे, कुठेतरी दोघांचं पटत नाही आहे, अशा गोष्टीचे ते फायदे उचलणारे असे हे गिधाडं. आता गिधाडसुद्धा म्हणू नये, कारण गिधाड हा पक्षी जो आहे तो मृत झालेल्या त्या प्राण्याचा मांस खातो, ना की जिवंत माणसा त्या प्राण्याचा मांस खातो. म्हणजे त्याला गिधाड सुद्धा म्हणू नये, पण उपमा दिली. गिधाड आणि ती लांडगे असे वावरत असतात. आणि तिला जर समजून दिल्यानंतर, तिच्या लक्षात आणून दिल्यानंतर जर ती परतली नाही, तर मग तिच्यावरती कारवाई करणं आवश्यक आहे. दुसरा पर्यायच उरत नाही. कारण एवढं सगळं समजून आल्यानंतर, उमजून आल्यानंतर, लक्षात आल्यानंतर जर ती त्याच दिशेला जात असेल, किंबहुना ती त्याचीच बाजू घेत असेल आणि समोरच्या व्यक्तीला, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलीला जर ती दोषी ठरवत असेल, मग त्या महिलेवरती कारवाई करणं आवश्यक आहे. संधी दिल्यानंतर त्या संधीचा जर ती फायदा घेत नसेल, आपली चूक मान्य करत नसेल, तर एकमेव उपाय राहिला म्हणजे तिच्यावरती कारवाई करणं. आता कशा प्रकारे कारवाई करायची हे तुम्हीच सांगा. कारण ह्या 2 तक्रार माझ्याकडे आल्या. त्या 2 तक्रारीमधील एक तक्रारीचं मी हे लावलेलं आहे, सोक्षमोक्ष लावलेलं आहे. दुसऱ्या तक्रारीचं सोक्षमोक्ष लावायचं आहे. तुम्हीच आता निर्णय घ्या. आणि हेच ते वास्तव आहे, हेच ते त्या वेशेचं वास्तव आहे. आता वेशा कोणती हे तुम्ही ठरवा. मित्रांनो, या समाजामध्ये वावरताना ह्या अनेक घटक आहेत. मग ती वेशा आली, किंवा तो तृतीयपंथी आला, किंवा एखादा भिकारी आला, असे अनेक काय आहे त्या समाजामध्ये एक घटक आहे. तर या घटकांना समजून घेणं आवश्यक आहे. तो त्या दिशेला का गेला, तो हे का करतोय, त्याच्या व्यथासुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या व्यथेतून त्यांना बाहेर काढणं सुद्धा आवश्यक आहे. त्यांच्या त्या मानसिक आणि शारीरिक व्याधीतून त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे. फक्त आपलं आयुष्य आनंदाने, सुखाने जगण्यात काही अर्थ नाही आहे. हेच ते मनोगत आहे मित्रांनो. पण थोडक्यात तुम्हाला मी 2 व्यक्तीचं मनोगत तुमच्यासमोर मांडलेलं आहे, एका मुलीचं आणि एका आईचं. आता तुम्ही निर्णय घ्या या मनोगतावरती आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कोणाला वेशा म्हणून संबोधायचे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नक्की ह्या दोघींमधली वेशा कोणती, देहविक्री करणारी ती कोणती, व्यभिचारी कोणती, बदफैली कोणती, हे तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे मनोगत, हे वास्तव, आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.